नमस्कार, स्मिताज क्रिएटिव्ह कॉर्नरमध्ये तुमचं मनापासून स्वागत। सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आता तुम्ही म्हणाल अजून कुठे दिवाळी आली आहे? दिवाळी तर अजून 8-10 दिवस आहे। दिवाळी खरं तर लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी नसून ती अष्टमीपासून सुरू होते हे सांगण्यासाठीचाच आजचा हा व्हिडिओ आहे। तर आज जी सेवा तुम्हाला मी सांगणार आहे ती सेवा अतिशय उच्च कोटीची आहे आणि ती केल्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती तर होणारच आहे, पण लक्ष्मी तुमच्या घरी आल्यानंतर ती राहणार आहे। म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे, त्यासाठीच हा अट्टहास की अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे। तर ही सेवा कधीपासून सुरू करायची आहे? तर आपली जी कृष्ण अष्टमी आहे या दिवसापासून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे। तर दिंडोरी प्रेणित स्वामी समर्थ केंद्र जर तुमच्या इथे असेल तर तिथे ही सेवा सांगितली जाते आणि या सेवेसाठी तुम्हाला असा हा पूर्ण दिवाळी संच मिळतो। या संचामध्ये आपल्याला एवढ्या वस्तू त्यांनी दिलेल्या असतात, ह्या सगळ्या या वस्तू त्यामध्ये आहेत आणि या वस्तूंचा वापर करून आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे। सेवा अष्टमीला म्हणजेच 5 नोव्हेंबर 2023ला सुरू करायची आहे आणि 12 नोव्हेंबरला सकाळी ती संपणार आहे। अशी ही 8 दिवसाची सेवा आहे, पण अतिशय उच्च कोटीची अशी सेवा म्हणू शकतो आपण याला। तर आता हे जे साहित्य आहे ते सगळं यामध्ये असतं, पण समजा काही कारणाने जर तुम्हाला हा संच मिळाला नाही किंवा तुमच्याजवळ केंद्र नसेल, तुम्हाला जाणं झालं नाही, तर तुम्ही काही वस्तू स्वतः आणून पूजा कशी करायची तेही तुम्हाला दाखवणार आहे। तर अगोदर या संचात काय काय आहे ते दाखवते। पिवळी मोहरी, कमळाच्या 16 बिया आहेत आणि रक्षा आहे याच्यामध्ये। या पॅकेटमध्ये जी आहे ही रक्षा आहे। पिवळी मोहरी, कमळाच्या 16 बिया आणि रक्षा असे 3 वस्तू आपल्याला महत्त्वाच्या लागणार आहेत। त्याबरोबर गोमूत्र आणि गुलाबजल किंवा गंगाजल असेल तरी चालेल। होमासाठी तूप लागणार आहे। हळदी, कुंकू, गोवरी आणि कापूर एवढ्या वस्तू आपल्याला यासाठी लागणार आहेत। आता तुम्ही म्हणाल केंद्र नाहीये तर हे कुठून आणायचं? तर हे तुम्ही तुमच्या इथे जे पूजेच्या साहित्याचं दुकान असतं तिथं तुम्हाला हे मिळू शकतं। पिवळी मोहरी आणि बिया ज्या आहेत ह्या किंवा कमळमणी हे तुम्हाला सहज मिळतील पूजेच्या दुकानात। मग ही रक्षा कुठून आणायची? तर तुम्ही घरी जप करत असताना जी उदबत्ती लावता तिची रक्षा जर तुम्ही गोळा करून ठेवत असाल ती वापरली तरी चालेल, किंवा जर तुम्ही एखाद्या तीर्थस्थानावरून येताना तिथल्या यज्ञाच्या आहुतीची रक्षा जर आणली असेल तर तीही वापरली तरी चालेल। असं तुम्ही घरातल्याही वस्तू वापरून करू शकता जर तुमच्या इथे संच अवेलेबल नसेल। आता मी तुम्हाला याची थोडक्यात माहिती सांगते, साहित्य सगळ्यांना समजलेलं आहे। आता पूजेचं साहित्य सगळं सांगितलेलं आहे। आपल्याला 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये ही सेवा करायची आहे। तर आपल्याकडे बघा, तुम्ही कथा ऐकली असेल की लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या दोघी सख्या बहिणी आहेत, पण त्यांना असा शाप आहे की त्या दोघी कधीही एकत्र राहू शकत नाही। जेव्हा अलक्ष्मी जाते त्यावेळेला लक्ष्मी आत येते। मग अलक्ष्मी म्हणजे काय? तर घरात जर कुठे वाद होत असतील, घरामध्ये काही पैशाच्या अडचणी येत असतील किंवा घरामध्ये सतत पैशाचे प्रॉब्लेम येऊन आजारपणे येत असतील तर समजून जायचं की आपल्या घरी अलक्ष्मी आलेली आहे। मग हिला आपल्याला बाहेर घालवायचे आणि लक्ष्मीला आत आणायचे, त्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। ही दिंडोरी प्रेणित जे केंद्र आहे तिथे सांगितलेली सेवा आहे। तर यामध्ये जे साहित्य आहे ते मी तुम्हाला सांगितलं। आता सगळ्यात अगोदर पूजा आपल्याला सुरू करायची आहे 5 नोव्हेंबरला। शक्यतो पूजेची वेळ संध्याकाळी 4:16 नंतर असावी, ते रात्री 12 पर्यंत तुम्ही करू शकता। पण काही कारणास्तव काही भगिनींना जर त्यावेळेला जमत नसेल तर तुम्ही सकाळी करा, पण शक्यता अशी ठेवा की पूजा ही संध्याकाळीच झाली पाहिजे। तर पूजेला सुरुवात करणार अष्टमीला। अष्टमीच्या दिवशी सकाळी दार स्वच्छ करून घ्यायचे, उंबरा स्वच्छ करून घ्यायचा आहे। उंबऱ्याला हळदी कुंकवाचं लेपन करायचं आणि त्यानंतर यावर बघा रांगोळी दिलेली आहे, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या दिलेल्या आहेत याच्यावर। तर इथे तुम्हाला अगोदर दिले गाईची पावले दिलेली आहेत, लक्ष्मीची पावले दिलेली आहेत, ही आपल्याला उंबऱ्यावरती काढायची आहेत।
त्यानंतर लक्ष्मी पद्म जे आहे ते आपल्याला देवघराजवळ काढायचे किंवा गायत्री पद्म जरी काढलं तरी चालेल, पण दारात मात्र 7ही ही आपली जी 8 दिवसांची सेवा आहे, 8ही दिवस तुम्हाला गायीची पावले आणि लक्ष्मीची पावले जी इथं दाखवलेली आहेत ती तुम्हाला काढायची आहे। तुमच्याकडे छाप असतील तर त्यांनी पण तुम्ही काढू शकता। हे काढून झाल्यानंतर पूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे। पूर्ण घरामध्ये तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे। गोमूत्र शिंपडून झाल्यानंतर गुलाबजल शिंपडा। जर गुलाबजल नसेल, रूम फ्रेशनर असेल तेही शिंपडलं तरी चालेल, म्हणजे घर एकदम तुमचं क्लीन होऊन जाईल। मग आता पूजेला सुरुवात कशी करायची ते बघूया। आपल्या हातामध्ये ही जी तुम्हाला रक्षा सांगितली आहे, ही रक्षा आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी घ्यायची आहे। याबरोबर मोहरी तुम्हाला थोडी हातामध्ये घ्यायची आहे। हे दोन्ही हातात ठेवून मूठ बंद करायची आहे तुम्ही, आणि मूठ बंद केल्यानंतर तुम्हाला याच्यावरती काही मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत। तर ते मंत्र आणि स्तोत्र कोणते बघा, तर स्वामी सेवेच्या पुस्तकामध्ये किंवा गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तर वल्गा सुक्त मिळेल तुम्हाला। हे वल्गा सुक्त 11 वेळा म्हणायचं, कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणायचं, श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे। आणि ही सगळं अभिमंत्रित झालेली मोहरी आणि रक्षा जी आहे ती तुमच्या घरामध्ये चौफेर तुम्हाला टाकायची आहे, म्हणजे घरात सगळीकडे पसरवायची आहे किंवा फेकायची आहे। हे फेकल्यामुळं काय होतं, जी घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, मुळात पिवळी मोहरी काय काम करते, घरातील अशांतता घालवणे। म्हणून ओम शांती 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 असं तोंडाने म्हणत म्हणतच तुम्ही ही रक्षा आणि मोहरी जी की तुम्ही अभिमंत्रित केली आहे मंत्र म्हणून, ती आपल्याला पूर्ण घरभर टाकायची आहे। हे झाली पूजेची सुरुवात। आता सुरुवात तर पूजेला केलेली आहे, आता देवघरामध्ये यायचं। तुमच्या कुलदेवतेचा टाक घ्या, टाक नसेल तर मूर्ती घ्या आणि त्यावरती श्री सुक्ताने अभिषेक करायचा आहे। अभिषेकासाठी तुम्ही गाईचे कच्चे दूध वापरू शकता। यानंतर जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर ती मूर्ती घ्या, मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊन सुद्धा अभिषेक करू शकता। स्वामींना अभिषेक करत असताना पुरुष सूक्त तुम्हाला म्हणायचं आहे। यानंतर टाक स्वच्छ पुसा, मूर्ती स्वच्छ पुसा, पुन्हा जागेवर ठेवा आणि टाक जो आहे तो स्वच्छ पुसून एका ताम्हणामध्ये घ्यायचा आहे आणि ताम्हणामध्ये जो टाक आहे तो ठेवायचा आणि त्याला आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन करत असताना आपण हे कुलदेवतेचं करतोय, कुलदेवतेच्या पूजनाने आपण दिवाळीची सुरुवात करतोय, त्यामुळे मंत्र म्हणायचा आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। हा मंत्र 108 वेळा म्हणून आपल्याला कुलदेवतेच्या टाकावरती कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन झाल्यानंतर तो टाक आपल्याला तिथेच ठेवायचा आहे, ते उचलायचं नाही तिथून। आणि आता ज्या कमळाच्या बिया आहेत ह्या तुम्हाला दिलेल्या, ह्या कमळाच्या बी 16 आहेत टोटल। रोज आपल्याला यातल्या 2-2च वापरायच्या आहेत। तर पहिल्या दिवशी ह्या पहिल्या 2 घ्यायच्या हातामध्ये, 2 मणी आपल्या हातात घ्यायचे आणि जो षोडशी मंत्र आहे तो मंत्र आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे। मंत्र बघा काय आहे, रीम केल रीम हसकल रीम सकल रीम। हा मंत्र जो आहे हा तुम्हाला नंतर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते। हा मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे। त्यानंतर कमलाक्षी मंत्र जो आहे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्ये नमः। हा मंत्र तुम्हाला 1 माळ म्हणायचा आहे। फक्त मणी हातात ठेवून एवढं मंत्र म्हणून झाले। कोणता कोणता, षोडशी मंत्र आणि कमलाक्षी मंत्र, हे 2 मंत्र म्हणून झाले की हे 2 मणी एक डबी करायची आणि त्या डबीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने रोज पूजा करायची आहे तुम्हाला लक्ष्मीपूजनापर्यंत। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमच्याकडे असे 16 मणी जमा होतील। रोजचे 2-2 डबीमध्ये ठेवायचे मंत्र म्हणून झाले की मग तुमच्याकडे 16 मणी जमा होतील। मग आता पुढे लक्ष्मीपूजनच्या दिवशी काय करायचं बघा, हे मणी तुपामध्ये भिजवून घ्यायचे आणि आपल्याला याची आहुती द्यायची आहे। तर ती मी तुम्हाला दाखवते कशी द्यायची। आता आपण हवन कसं करायचं त्याची तयारी करणार आहोत। हवन करण्या अगोदर हवन ज्या जागी करायचे त्या जागेची आपण हळदी कुंकू आणि अक्षत वाहून पूजा करून घ्यायची असते अगोदर।
त्यानंतर हवनकुंड आपल्याला ठेवायचा आहे। परत हवनकुंडाला पण आपल्याला चारी बाजूनी हळद आणि कुंकू व्हायचं आहे। चारी दिशांनी व्हायचं हळद, कुंकू आणि अक्षत। यानंतर अग्नी प्रज्वलित करायचा आहे। अग्नी प्रज्वलित करताना बऱ्याच जणांचं मी पाहिले की अगोदर समिधा गड्डी प्रज्वलित करून होमकुंडामध्ये ठेवतात किंवा गौरी प्रज्वलित करून होमकुंडामध्ये ठेवतात आणि नंतर बाकीचं। तर तसं करू नका, ते शुभ नसतं। डायरेक्ट गौरी आपल्याला यामध्ये ठेवायची आहे। गौरी ठेवल्यानंतर मग अग्नी प्रज्वलित करताना एक मंत्र असतो, तो मंत्र म्हणायचा आहे आणि मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला ही गौरी प्रज्वलित करायची। तर प्रज्वलित करण्यासाठी काय करा, गौरीवरती अगोदर तूप घालून घ्या आणि नंतर आपल्याकडे जो भीमसेनी कापूर आहे, शक्यतो भीमसेनी कापूर वापरत जा, साधा कापूर वापरायचा नाही, कारण भीमसेनी कापूरमुळे वातावरण शुद्ध होतं। तर नेहमी अगोदर ज्या वेळेला तुम्ही कधीही होम कराल तेव्हा लक्षात ठेवा, चमच्यामध्ये कापूर घ्यायचा आहे आणि अगोदर कापूर प्रज्वलित करून तो त्या गौरीवरती घालून मग गौरी आपल्याला प्रज्वलित करायची। पडला पाहिजे, पेटवूनच घ्यायला पाहिजे होता चमच्यावरून। असा प्रज्वलित करून आपल्याला तो त्या गौरीवरती घालायचा आहे आणि नंतर त्यामध्ये तूप घालायचं, म्हणजे ते आपोआप प्रज्वलित होत राहतं। आता ही झाली आपली होमकुंडाची तयारी। इथे बघा मी तुपामध्ये ह्या ज्या आपल्या 16 बिया आहेत 8 दिवसाच्या पूजेच्या, त्या बिया तुपामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत, इकडे ठेवते। आता सगळ्यात पहिल्यांदा हवन करताना आपल्याला काय करायचं आहे, तर स्वामींच्या नावाची अगोदर आहुती द्यायची आहे तुम्हाला। त्यानंतर आहुती दिल्यानंतर पुढचं सांगते बघा। स्वामींच्या नावाची अगोदर आपल्याला 11 वेळा आहुती द्यायची आहे। तर ती कशी देणार, त्यासाठीचा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा। स्वाहा म्हटलं की तूप घालायचं, श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा असं 11 वेळा करायचं। त्यानंतर गायत्री मंत्राची 24 वेळा आहुती द्यायची आहे। मी मंत्र 2-2 वेळाच म्हणून दाखवते, तुम्ही करताना मी जितका अंक सांगितलेला आहे तितक्या वेळा म्हणायचा आहे। गायत्री मंत्र 24 वेळा म्हणायचा आहे। ओम भ्रूर्भुवः स्वहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गोः देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात नमः स्वाहा। स्वाहा म्हटलं की तूप घालायचं, हा 24 वेळा म्हणायचा आहे। पुन्हा एकदा म्हणून दाखवते। ओम भ्रूर्भुवः स्वहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गोः देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात नमः स्वाहा। 24 वेळा हा झाल्यानंतर 16 वेळा आपल्याला नवार्णव मंत्राची आहुती द्यायची आहे। नवार्णव म्हणजे चामुंडेचा मंत्र। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा असं आपल्याला 16 वेळा याची आहुती द्यायची आहे। त्यानंतर जे तुम्ही हे मणी आहेत, जे आपण 8 दिवस पूजा करून घेतले, ते तुपामध्ये भिजवून घेतलेले आहेत आपण, ह्या एकेका मण्याची आपल्याला आता आहुती द्यायची आहे आणि प्रत्येक मण्याची आहुती देताना एक कमलाक्षी मंत्र म्हणायचा आहे। म्हणजे एकूण आपल्याला 16 वेळा तो मंत्र म्हणायचा आहे, म्हणजे तुमचा होम पूर्ण होतो। तर मी एक म्हणून दाखवते तुम्हाला। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी स्वाहा। स्वाहा म्हणून तो मणी घालायचा आहे। ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्ये नमः स्वाहा असं आपल्याला हे 16ही मण्यांचं तुम्हाला करून घ्यायचं आहे। मी आत्ता 2चं दाखवते तुम्हाला। तर ह्या पद्धतीने हा होम पूर्ण होईल। होम शांत झाल्यानंतर याची जी रक्षा आहे ती तुम्ही व्यवस्थित पॅक करून ठेवा। घरात काही निगेटिव्हिटी आली, आजारपणा आली तर या रक्षेचा तुम्ही वापर करू शकता। घरामध्ये अशांतता वाटत असेल, उदासीनता वाटत असेल तर ही रक्षा तुम्ही घरात फुंकू पण शकता। अशी ही
अतिउच्च कोटीची लक्ष्मी सेवा श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपण अष्टमी ते लक्ष्मी पूजन करूया। सर्वांनी नक्की करून बघा आणि मला रिझल्ट कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।